अशा गोष्टी सोडून अशा चुकीच्या पद्धतीनं जर तरुणांवरती उच्च शिक्षित तरुणांवरती जर गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही शांत बसणार नाही, आमचा समाज देखील शांत बसणार नाही असा इशारा या निमित्तानं देतो। आपण पुन्हा 2 दिवस साहेबांनी सांगितले की 2 दिवसाच्या नंतर पुन्हा पोलीस स्टेशनला येऊन जी काही चौकशी वगैरे झालेली आहे त्या चौकशीच्या अनुषंगानं आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनला येऊन भेटणार आहोत। त्यामुळं पुन्हा एकदा म्हणजे सगळ्यांना आपल्या आदिवासी समाजातल्या पण चांगले जे काही पुढारी आहे, सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना देखील विनंती आहे की समाजाचं जे काही चांगलं आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी एकत्र या, ना की असं तरुणांवरती काहीतरी गुन्हे दाखल करा, त्यांना कुठंतरी अडकावा, याच्या मागं लागू नका। नाहीतर मग तेच समाज, जो समाज डोक्यावरती, ज्या समाजाने तुम्हाला आजपर्यंत डोक्यावरती घेतलंय तो समाज डोक्यावरून आपल्याला तुम्हाला मागं पुढं पाहणार नाही, तेच या निमित्तानं मला सांगायचं। गवर साहेब की आता तुम्ही एक मोर्चा काढला, त्या मोर्चाला खूप कमी प्रतिसाद भेटला असं ट्विट केलं जाते, तुम्ही काय सांगाल? मुळात खरं सांगू का, जो प्राध्यापक संजय साबळे उच्च शिक्षित तरुणावरती गुन्हा दाखल झाला आणि ज्यांनी दाखल केला त्याची एवढी लायकी नाही का त्याच्यासाठी 1500 लोक आणायचे। आम्ही प्रमुख लोक आलो होते आणि त्याला जर वाटत असेल का लोक कमी आले, आता लोकांमध्ये याचा खोटारडेपणा गेला। उद्याच्या काळामध्ये 500,000 नाही 2,000 5,000 लोक सुद्धा त्याच्या विरोधात येतील, पण आम्हीच का पेत लोक कशाला नाही? आज लोक जे आमचा आदिवासी समाज आहे ना तो काबड कष्ट करतोय, गावामध्ये शेती करतोय, शेतीला पाणी भरायचे, जनावरांना करायचे, अनेक कामं असतात, त्यांना इथं बोलून त्यांचा वेळ याच्यासाठी वाया घालू का आम्ही? लोक कमी आले नाही, याला म्हणा उद्याच्या काळामध्ये तू गावांमध्ये येऊन बघ, तुला हे तरुण आहेत ना शिक्षित तरुण हे उद्या धडा शिकवणार आहेत। हे खोटा गुन्हा दाखल करून तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं। उद्ध्वस्त आत्तापर्यंत जसं सोमनाथ निर्मळ आमचे मित्र म्हणले तर बाबा याच्या आधी लोकांनी तुला डोकं उचलून घेतलं, त्या समाजाचे आम्ही आहोत, तुला खाली टाकायला खाली पाडायला वेळ लागणार नाही, याची जाणीव तू फक्त समजून घे। संजय साबळेवरती का गुन्हा दाखल केला असेल काय वाटतं मला? नाही, संजय साबळेंवरती गुन्हा दाखल केला, संजय साबळेंची चूक काय? तर संजय साबळे हे स्पष्ट आणि खरं बोलणारे व्यक्तिमत्व आहे। चळवळीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आदिवासी समाजाचा, इतर समाजाच्या लोकांच्या जे काही समस्याच्या प्रश्नाला वाचा फोडायचं काम करतो। संजय साबळे यांनी त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला, का फोडला? आदिवासी समाजातला माणूस आहे, उद्या आमदार झाला तर आमच्या समाजाची वाताहत झाल्या, पियाला पाणी नाही, रस्ते नाही, लाईट नाही, त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा नाही, पुढं तरी आपला माणूस झाला तर बाबा तो काहीतरी करील या हेतूने पाठीमागे याला लोकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष बनवला, सदस्य बनवला, आता लोक आमदार बनायला निघाले आणि त्याचा त्या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये हा 500,000 तांदूळ काढायचा लोकांना सगळं मिळालं गरीब आहे। आणि जेव्हा संजय साबळेने पाहिलं का याच्या प्रतिज्ञापत्रामध्ये 5 कोटीची प्रॉपर्टी आणि याने एवढा आलिशान वाढदिवस साजरा केला, म्हणून संजय साबळे काय बोलला, बाबा तू जर गरीब होता एवढा आलिशान वाढदिवस साजरा करायला तुझ्याकडे पैसे आले कुठून हे विचारणं लोकशाहीमध्ये काय गैर आहे? एवढा प्रश्न विचारला म्हणून संजय साबळेवरती खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला की त्या दिवशी 23 तारखेला संजय साबळे देवराम लांडेला भेटला ना, देवराम लांडे याला भेटला, पण संजय साबळे राहतो बारवमध्ये, हा राहतो बारवमध्ये, लोकेशन एक आहे म्हणून पोलीस यंत्रणा असतील, काही राजकीय पुढारी असतील, यांना हाताशी धरून पोलीस स्टेशनवरती दबाव आणून त्या दिवशी हा खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला। त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याशिवाय यांनी पाठीमागे असे काही किस्से आहेत, एसटीमध्ये पत्र्याने पाय कापला माणसाचा, हा गेला 3 जणांवरती हाफ मर्डरचे गुन्हे दाखल केले। अहो याची मालिका जर काढली ना साहेब तर याला पळतीगुळी थोडी होईल, हा एकदम निर्लज्ज माणूस आहे, त्याच्यामुळं याला आता धडा शिकवायची वेळ आलेली आहे। आज तरुण एक PhD कोणी होतं का आमच्या भागामध्ये? डॉक्टर गोविंद गारे आमच्या भागातले जे IAS ऑफिसर होते ते PhD झाले, त्याच्यानंतर संजय साबळे PhD करतो। मला तुम्ही सांगा त्या मुलावरती, त्या तरुणावरती, उच्च शिक्षित तरुणावरती असा गुन्हा दाखल करून तुला काय साध्य करायचे? त्याच्यामध्ये दत्ता गवारी, काळू सळकंदे, सोमनाथ निर्मळ यांच्यासारखे असंख्य तरुण आहेत, उद्या तुला समजेल मोठे गुन्हे दाखल करायचं। उगाच त्याला काय झालं साहेब, माकडाच्या हातात पोलीस दिलं तर कसं लंका जाळ्या निघाला तशी ती परिस्थिती आहे। त्याच्यामुळं याला समजून चुकेल का पुढच्या भविष्य काळामध्ये काय होतं।